मुंबई महापालिकेच्या झालेल्या महासभेत फेरीवाल्यांच्या समस्यांवर 3 तास सखोल चर्चा झाली। शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक यशोधर फणसे यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे फेरीवाल्यांशी संबंधित समस्यांवर बोट ठेवलं आणि मुंबईत भूमाफियांप्रमाणे फेरीवाल्यांच्या टोळींची निर्मिती झाल्याचा दावा केला। सभेत विविध पक्षांच्या नगरसेवकांनी आपल्या विभागातील फेरीवाल्यांच्या अडचणी मांडल्या। यावेळी महापौर रितू तावडे यांनी महापालिका प्रशासनाला ताबडतोब उपाययोजना करून फेरीवाल्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आदेश दिले। ही महासभा महापालिकेत फेरीवाल्यांसाठी सर्व नगरसेवकांना बोलण्याची संधी देणारी ठरली, कारण मागील सभेत काही नगरसेवकांना आपले मुद्दे मांडता आले नव्हते। मुंबई उच्च न्यायालयाने स्वदेशी मिल्स कंपनी लिमिटेड बंद करण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आणि कंपनीचा पुनरुज्जीवन प्रस्ताव रद्द केला। तसंच शापूरजी पालनजी समूहाशी संबंधित ग्रँड व्ह्यू इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडच्या मिल्सच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्तावही न्यायालयाने फेटाळला। न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने ठरवलं की हा प्रस्ताव खरा कापड उद्योग पुनरुज्जीवनाचा प्रयत्न नसून चुनाभट्टी येथील कंपनीच्या 48 एकर प्रमुख रिअल इस्टेटवर नियंत्रण मिळवण्यासाठी आखलेला डाव आहे। न्यायालयाने असंही निरीक्षण केलं की सध्याचा अर्ज रिअल इस्टेट बाजारात शोषणासाठी मौल्यवान जमीन मिळवण्याचा डाव असल्याचं स्पष्ट दर्शवतोय। ठाण्यातील मानपाडा परिसरातील 193 एकर मोक्याच्या जमिनीवरील राज्य सरकारचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळून लावलाय। गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक काळ सुरू असलेल्या या वादाला न्यायालयाने आता पूर्णविराम दिलाय। न्यायालयाने स्पष्ट केलंय की 1975 मध्ये मूलभूत प्रक्रियात्मक चुका झाल्यामुळे जमीन खासगी वन म्हणून संपादित करण्यात सरकार अपयशी ठरले। न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने जमीन मालक मेसर्स डी दाह्याबाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांचे हक्क कायम ठेवले आणि ठाणे महानगरपालिकेला 21 दिवसांच्या आत विकास हक्क प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले। तसंच जमिनीची नैसर्गिक हिरवळ कायम ठेवण्याचेही महापालिकेला बजावले। सुरक्षेच्या कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्थानिक टर्मिनल परिसरातील तात्पुरत्या शेडमध्ये रिक्षा, टॅक्सी आणि ओला उबर कॅब चालकांना नमाज पठण करण्याची परवानगी देऊ शकणार नाही, असं राज्य सरकारने गुरुवारी उच्च न्यायालयात मांडलं होतं। न्यायमूर्ती बर्गीस कुलाबवाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने सरकार आणि MMRDA निर्देश दिलेत की मानवतावादी दृष्टिकोनातून रमजान महिन्यात चालकांना नमाज अदा करण्यासाठी सुरक्षित आणि योग्य जागा उपलब्ध करून द्या। फक्त रमजान दरम्यान या सुविधा दिल्या जातील आणि नंतर तात्पुरती व्यवस्था काढली जाईल। न्यायालयाने स्पष्ट केले की याचिकेकडे प्रतिकूल दृष्टीने पाहू नका। सरकारने सुरक्षेशी तडजोड न करता सुरक्षित जागा शोधावी। मुंबई महानगरपालिकेत कर्मचारी कपातीचे संकट वाढू लागले। प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या अस्थापनीय रचनेचा फेर आढावा युद्धपातळीवर सुरू केलाय। त्याचबरोबर कालबाह्य झालेले भत्ते बंद करण्याचा मानस असून कामगार संघटनांनी प्रशासनावर एकतर्फी निर्णय घेण्याचा आरोप करत औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे। महानगरपालिकेतील विविध संवर्गातील 1,45,000 पदांपैकी सध्या फक्त सुमारे 87,000 पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत, तर तब्बल 58,000 पदं ही रिक्त आहेत। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला सेवेतून कमी केलं जाणार नाही, केवळ पदांची संख्या कमी केली जाणार आहे। 2026-27 या आर्थिक वर्षासाठी आस्थापना खर्च हा 18,165.12 कोटी रुपये प्रस्तावित असून गेल्या काही वर्षात सतत वाढ होत असल्याचं दिसून आलंय। रिक्त पद, भत्ते आणि आस्थापना खर्चावरून प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये वादाची शक्यता पालिका सभागृहातही उमटण्याची चिन्ह आहेत। मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे सध्या समाज माध्यमांवर चर्चेत आहेत। घाटकोपरच्या नगरसेविका असलेल्या रितू तावडे यांच्या मनगटावर रोलेक्स कंपनीचं घड्याळ असल्याचं पाहून नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले। या घड्याळाची किरकोळ बाजारातील किंमत ही 60 ते 70 लाख असून भारतातील मार्केट किंमत ही 1 कोटींपेक्षा अधिक असल्याचं समजतंय। समाज माध्यमांवर महापौर रितू तावडे आणि त्यांच्या घड्याळाची छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये या महागड्या घड्याळाबाबत चर्चा रंगली। मुंबईतील पश्चिम रेल्वे प्रशासनाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी वातानुकूलित लोकलची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय। उन्हाच्या दिवसात लोकलमधील गर्दी आणि उष्णतेचा विचार करून सोमवार ते शुक्रवार 133 वातानुकूलित लोकल धावणार आहेत, तर शनिवार आणि रविवारी 106 लोकल प्रवाशांसाठी उपलब्ध राहतील। पश्चिम रेल्वेवरील पहिली वातानुकूलित लोकल ही डिसेंबर 2017 मध्ये सुरू झाली। त्यानंतर मध्य रेल्वेवरील ट्रान्स हार्बर मार्गावर जानेवारी 2020 मध्ये पहिली वातानुकूलित लोकल धावली।
नोव्हेंबर 2024 मध्ये पश्चिम रेल्वेवरील 96 फेऱ्या वाढवून 109 फेऱ्या करण्यात आल्या होत्या। या नवीन निर्णयामुळे दररोज तसंच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवास मिळणार आहे। या बातमीसोबतच मुंबई बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।